बोला लागते इथं सांगून दे, म्हणजे कसं आहे मग ते अंदर कसं बोलता येते असं म्हणून मी कसं होईल ते शिवलाल, मी बोलून काय, तू बोलून काय, बबन बोलून काय, माऊली बोलून काय, असं नाही झालं पाहिजे म्हटलं. म्हणून कसं आहे आपण चाललो खातोड्याच्या घरी. आता खातोड्या गंमतची आहे का ते? अरे इथं त्याच्या दरवाजाच्या म्हणजे फाटकाच्या बाहेर येऊन गोष्टी करता का? इथं ऐकू पायकू देणं बरोबर बोला पद्धतशीर, नाही इथंच करा काचा बिचा नका करू, बरोबर चला. मी काय म्हणलो हे पा, आता मुद्द्याचं बोलायला चाललो आपण. आपल्या बोलण्याला कामं बघितली नाही पाहिजे. बोलायचं असेल तर मी बोलतो बरोबर. फक्त तुम्ही होले हो लाव जा, बाकी काही नका बोलू कोणी, समजलं ना? फक्त होले हो नाहीले नाही, होले हो नाहीले नाही. आणि चला आता, चला घरात, चला खादोळ्या घरात चला पटकन, चला चालले जाईन ते बाई अजून. ठीक आहे ना, चहा पाणी नाश्ता गिस्ता करा ना ते, नाही काय? अरे बाबा बम, ते जळणार खादोळे आहे ना, ते स्वतः खादोळ्या लोकांना खाऊ घालते ते, खिला पिल्ला की मारते ना वो, ऐसा काम म्हणून का? चला ते चहा पाणी नाश्त्याचं स्पेशल नोकर आहे बा तिथं, तेच काम आहे तिथं. चला सप चला अंदर, चला काय आहे तर आता समजलं ना, काय बोलायचं काय नाही तर. ओले मी काय म्हणालो देवदास भाऊ, आता कसं आहे हे पाहुणे कसे आता लिटाल झाले, आता हे वावलं स्वतः वाहून राहिले, म्हणून म्हटलं हे काय करून राहिले, सगळे खत विकत घेऊन राहिले झुंबलले बलबल सांगा म्हटलं. फक्त देवदास भाऊले सांगतो मी का झुंबल्या काय करते, कट मारून नेते ते टाली, त्याला बा चांगला शिगोल भरायला लाव जाय, त्याला पुरलं पाहिजे. बरं ठीक आहे ना, म्हणजे साहेबानं काय वावर घेतलं इकडे, नाही असं साहेबाचा परिचय नाही झाला तुम्ही अजून, साहेबाचा परिचय झाला असं बरं झालं असं बोला चालाले. हो मी सांगतो तुम्हाला माझा परिचय. माझा परिचय असा आहे, मी मिलिटरी रिटायर आहे, मिलिटरी मॅन आहे होतो मी. मग माझं कसं झालं, आता तिकडे माझा बॉन्ड संपला, त्याच्यामुळं मग आता कसं शेती इकडे घेतली तुमच्याकडे. आता म्हटलं मस्त गावरानी शेणखत हे ते शेतात भरून द्यावं, त्यासाठी मी तुमच्या इकडचं सगळं शेणखत वगैरे हे ते विकत घेत आहे. असं तुम्ही होय का ते मिलिटरीवाले साहेब? मग तुमचा आपला काही भेट झालीच नव्हती. तुमचं काय बा, आता तुम्ही एवढे देश सेवेतून आले, तुमचं काय तिकडे योगदान इकडे, बरोबर आहे ना? अच्छा बरं ठीक आहे, मी तसं त्या झुमऱ्याले मी सांगतो का जरासा टाल्या म्हणून जर एक शिकोर भरत जाय, तेवढंच पाहिजे ना. बाकी काही खत गीत लागलं तर आपल्याजवळ यायचं इकडे, फक्त माय खत असते, पण माय कसं ते गदे गिदी राहते ना, त्याच्यामध्ये मग मी माया वावरात जाते ते. तर त्या हिशोबानं मी माया खतही त्याच्यावर जाते. ठीक आहे ना, तुम्हाला काय पाहिजे मदत ते आम्हाला तुम्ही सांगा, आमच्या इकडून पूर्ण सहकार्य भेटेल तुम्हाला साहेब. हो अच्छा ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. हो अच्छा तुमचं नाव काय म्हटलं साहेब? अच्छा आम्ही काय साहेब बा आपलं साहेब घेत नाही, आम्हाला ना देवदास सनसने नाव कसं आहे आपलं चालते. देवदास सनसने आपल्याजवळ साहेब काही असं हे नाही, पण कसं आहे तर आपण तलवारीच्या धारीवर चालणारे माणसं आहे. ते जमत नाही, देवदासले ते झुकणं नाही जमत, असा माणूस आहे म्हटलं ते आपल्याला ते. विरोधी पक्ष नेता हिचं विरोधातच आहे सध्या, अजून काही पदावर याच्यावर नाही आलो. पाहू आता पुढच्या पंचवार्षिकले आला योगतो. अले हो बा, अले बा आपल्या देवदास भाऊ लय खतरनाक काम आहे म्हटलं इथं साहेब. अले बा आपल्या देवदास भाऊ म्हटल्यावर बा खतरनाक लयच खतरनाक आहे. आम्ही कुठेही नेतो म्हटलं येले, कोणतं भांडणं हो काही हो पोलीस स्टेशनला जर केस गेली पहिले देवदास भाऊले फोन येते म्हटलं. देवदास भाऊ तुमच्या इथं असं मॅटर झालं बा, तर काय करतात मग देवदास भाऊ जसं म्हण तसं मग ते देवदास भाऊच्या शिवाय पाणी आलत म्हटलं. नाही काय एवढं रे, काय आता लोक म्हणते बा तशी, आता आपलं तर काही नाही, आपलं सारखं कामच ते साहेब. नाही चांगला आहे ना बाबा, चांगला आहे. माझ्या कानावर तुमचा विषय होता. कसा आहे, तुमच्यासारखी व्यक्ती असणं आवश्यक असते गावखेड्यात, ते एक वेगळं राहते, त्या गावात एक शिस्त राहते. समजते ना आम्हाला, शिस्त असणं महत्वाची आहे. शिस्त इज डिसिप्लिन महत्वाचं आहे. आणि काय बाबा ह्या साहेबाचं म्हटलं बाबा मिलिटरीवाला माणूस आहे ना, घेतो मिलिटरीवाला माणूस आहे, बस कथाच करते मावा. काय करा कोणता हे घेतला तुम्ही चंद्रम भाऊ, काय तिकडे चालू आहे मध्ये देवदास भाऊ सांग बनवून राहिले, कंदील बुड्यानं आणलं त्याने, चालू काय म्हणते काय नाही तर किती बघू आता मजूर भरून राहिले ते. मजुराला काय सांगा, मजूर जेवढं भरते तेवढं भरते, हे म्हणते बंब भर सांडेपर्यंत भर म्हणते खान. चलते ना, कसं आहे नवं काम आहे, कसं आपल्या खर्च पाण्याला भेटते म्हणते तर कोणतं शिवाय थोडं जास्त कमी नको भरू, जास्त मी सांगतो त्याला सांडेपर्यंत नको भरू, एकदम कसं आहे वाया नाही गेला पाहिजे, कोणाची नाराजी नाही झाली पाहिजे, झुंबर नाराजी नको होऊ देऊ. बरोबर. अरे हो ना, पण कशा मालक भाऊ म्हणते ना, ते म्हणते बिचारे म्हणते आम्ही मोठ पण जमा करतो राजा म्हणते, तुम्ही मार्च करून नेऊन आले म्हणते. अरे मलाच बोलायला आता खता कसं मीच घेऊन आलो उदळे, मीच घेऊन मी टाली घेऊन नेऊन टाकून आलो, दुसरं काय. किती बाहेर गेला का मॅडम, वेळ आहे का म्हटलं मॅडमला आले? हो मॅडमची कसं आहे तिकडे दुसरीकडे मीटिंग चालू आहे ना, तिकडे बघा त्याचं बोलणं चालू आहे. त्याने तसं मी निरोप दिला तुमचा, आले म्हटलं ते 4-4 आहे म्हटलं, तर त्यांनी ओळखलं तुम्हाला, मला माहिती आहे म्हणे कोण आलं तर तुम्ही चहा पाणी नाश्ता वगैरे काय लागायचं त्यांना द्या म्हणे. काय घेता, चहा आणू का कॉफी आणू काय नाश्ता तर आता एकच आहे आपल्या इकडे, तर काय पाहिजे चहा आणू का कॉफी आणू?
चहा तर हमेशाच पितो आपण. काफी आणजा भाऊ, काफी. हा काफी गरम आणजा चांगली. हा नाश्ता पहिले आणा ना, मग काफी आणा का पहिले ना काफी आणता मग नाश्ता आणता. कशात थांब ना, जसं आवडता ठेवणं एकदम नको, लक लक दिसू नको, हे नको देऊ. आलो काय आपण. ठीक नाही, पहिले नाश्ता करा जा, तुम्ही नाश्ता करा. चहा हा मग आणतोच मी बरोबर. हा ठीक आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं चहा. काफी कशी गोड लागन का फिक्की लागन? तशी गोडच पाहिजे आम्हाला, काही विषय नाही आहे. तर एखादी वाटी साखर घेऊन येता, कसा कमी घेवी पडली तर कसा भरून घेता येते आहे ना. हा मावलेलं गोड पाहिजे. मायाच नावाची बदला मी करशील का रे बारे, माले काय कसं असलं चलते. नमस्कार मॅडम, नमस्कार. नमस्कार नमस्कार. मला वाटतं तुम्ही काल फोन केला होता तेच आहे ना, शिवलालजी काय नाव आहे तुमचं, शिवलाल काय टोयगोटे. हा टोयगोटे. अच्छा अच्छा अच्छा. बरं, तुमचं चहा पाणी नाश्ता व्हायचं हो का, व्हायचं सर आहे ना. तर ठीक आहे ना, बोला ना, तोपर्यंत येते तुमचं चहा पाणी नाश्ता. काय कसा काय विषय होता तुमचा? मॅडम ते आलते ना, ते आलता ना तो काय नाव त्याचं, शांताराम देवदास. हे ते काय, ते काही कामाच्या लोकांनी म्हटलं आमच्या गावातले. हा कामाचे लोक फक्त शिवलालच आहे. शिवलाल आम्ही जाय ना, बबन मी माऊली, आम्ही पुऱ्या गावाचं म्हणजे जे काही असं काम चांगले चांगले काम आम्हीच करतो असं म्हटलं मॅडम. थांबणार रे बारे काशीनाथ, थांबणं जरा. मॅडम तसं नाही, याचा कसा साधा बडा व्यक्ती आहे हा काशीनाथ वय. गैबाने काय काशीनाथ गैबाने. हा याचा कसा, याचा असंच आहे आपला गैबानेच काम आहे याचं. तर ते कसं आहे, ते तुम्ही जे मंदिर बांधायचं ठेवलं ना, तर ते आमचं कसं आहे, आता हा काही बोलला चुकीचा नाही बोलला. आम्ही गावाचा भरपूर फायदा आणि बाकीच्या लोकांचाही फायदा पाहतो. कोणाचाही असं आपल्याकडून फायदा झाला पाहिजे बा, दिवसभरात कोणाचा ना कोणा असं अशा हिशोबाची व्यक्ती आहे. हा मॅडम, आमचं कसं आहे, कोणाच्या घराचा आटा सरला ना, ते आमच्या घरचा आटा तेवढा असा तरी आम्ही तेवढा आटा नेऊन देतो म्हटलं. आम्ही पाणी पिऊन झोपतो, पण लोकांना उपाशी नाही झोपू देत, असं काम आहे आमचे. बापरे, तुम्ही तर खूप बदमाश आहे. तुम्ही तर लोकांच्या घरचे आटे आणता म्हणते, तुमच्या घरचे आटे सरले तर जाऊन नाही आणत. एवढे बदमाश आहे तुम्ही चौघे. तुम्ही मला माहिती आहे ना, मी माहिती घेतली तशी तुमची. पण जाऊ द्या ना, आता लोहा काही काढता. बस तुमची त्याची लावून देऊ तिकडे, फायदा आमचा करू. त्याच्याशिवाय माहिती आहे ना तुम्ही कसे बदमाश आहे. तर तुम्ही तर खूप बदमाश आहे. हो का हो का, हो हो हो. नाही तसं ऐकून आहे मी, तुमचे खूपच चांगले सरळ काम आहे. तुम्ही खूपच सेवा भावी लोक आहे. बरं ठीक आहे ना, ठीक आहे ना. आता कसं आहे, ते त्या दिवशी आले होते आमच्याकडे, तर त्यांनी सांगितलं बा आता त्या कंदिलाबाजी वगैरे होते, तर म्हणे बा इथं मंदिर बांधा. आता मग आम्ही मंदिर बांधायचा प्रस्ताव मान्य केला. तर आता कसं सहज तुमचा फोन आला, तर तुमचा काय विषय सांगा. काहीच नका करू मॅडम, तुम्ही फक्त आम्हाला देऊन द्या ते बांधकाम करायचं. काय असं काय नाही, सगळं आम्हीच करतो ते. तुम्हाला काही काही तुम्ही फक्त पैसे पुरत जा. पैसे नगदी देत जा, आणि खात्यात टाकून देत जा शिवलालच्या. अरे थांब ना, तू भय को धरायचं का? नाही तशी काही जबरदस्ती नाही मॅडम. आता कसं याचा साधा बोळच कामला आहे. गैबाने आहे ना, गैबाने काशीनाथ गैबाने आहे तसा. तर नाही तसं काही नाही. तुम्ही आमचंही बजेट पहा, त्याचंही बजेट पहा. आम्ही कसं आहे, आता हे कसं आहे, आम्ही स्वतः मेहनत करू तिथं. इटा लावणं, इटा मजणं, मिस्त्रीच्या हातात काम करणं, ते लोक नाही करू शकत. ते लोक कसे आहे, ते लोक मग कसे आहे, ते कोणीच नाही करणार. तर दिवसाच आपला एकदम कडक कपडे राहते. शांताराम त्याच्यापेक्षा आहे, तो सरपंच साहेबाचं काम तसंच आहे. कंदील बुट्याचं काम. ते लोक कसं आहे, ते मजुरी वाढून तुमची. आम्ही कसं मजुरी कमी करू, बस एवढा तुमचा फायदा होते बा. अच्छा, मजुरीचं आहे ना, तुम्ही म्हणजे स्वतः मेहनत कराल तिथे, असं फरक पड. बरं ठीक आहे, तुम्ही त्यांच्यासोबत बोलून घ्या काय तर. आता कसं आम्हाला आमचे जर पैसे वाचत असेल कुठं, तर आम्ही बस त्यांनाच प्राधान्य देऊ. तर मी त्यांच्यासोबत बोलून पाहिजे तसं. मग तेव्हा ते आले होते तुमच्या इच्छे 4 जण, तर मग त्यांनी असं म्हटलं की बा आम्ही मजुरी आम्ही करतो. तर तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी जर हो म्हटलं करतो, तर मग मग मॅडम त्याला देऊन द्या. ते मग तर मजा येईन त्याची. सरपंच देवदास शांताराम करणार म्हणा. सांगा त्याला असं. आम्ही सगळं करायला, पाणी भरतो, पाणी मारून देतो, सगळं पैगी खोदतो, सगळे कामं करतो आम्ही. रट्टेगट्टे आहे आम्हाला. त्याला कोणते रट्टेगट्टे आहे? हो ते नाहीच म्हणते ना, त्याच्याकडून कामच नाही होते. ते तर पहिलेच हात झटकून टाकन, मग ते आपल्यालाच भेटते. मग ठीक आहे मॅडम, चालते ना. त्याला विचारून पहा. त्याला म्हणा हे आम्ही सगळं मेहनत करायला तयार आहे. आम्ही मजुरी नाही लागू देऊ. बस मटेरियल गिटेरियल हे ते लागेल ना, फक्त मिस्त्री. तसं कशाला जमते, मिस्त्री आहे, पण तरी 1-2 सांगा लागेल. त्याला विचारून पहा, मग आमचा प्रस्ताव असाच आम्हाला मान्य आहे. बाकीचं मला खादोडे म्हणते ना, घ्या ना. फायदा आमचा झाला ना शेवटी. कसंही ते नाही केला का, तुम्ही केला काय. मजुरी तसं किती पैसे जाते बापरे, 50%च्या वर तर मजुरी निघून जाते. बरं झालं ना हे आले. आता मी त्यांना सांगायला बरं मोकळं होते का, हे बा असं म्हटलं, जास्तही सांगतो दिले शिवाय असं करतो तसं करतो. जमलं ते आता हे करते नाही तर ते करते. नाव तर आमचंच होणार आहे मंदिर बांधलं म्हणून. पैसे वर्गणी वाजून गोळा करायला तयार. तिथे एखादी ट्रस्ट काढून घेऊ मंदिराची, बस येऊ द्या देणग्या. फायदा डबल फायदा, डबल बेनिफिट. ओके ठीक आहे. मग मी तुम्हाला फोन करून कळवते. ठीक आहे, या मग तुम्ही. आता कसं दुसरी मीटिंग आहे माझी. या मग तुम्ही. झालं तुमचं काम. अरे मॅडम, तो चहा आपला काफी आणतो म्हणे तुमच्या इथं नोकर. नाश्ताही राहिला म्हटलं. चहा नाश्ता राहिला. हो काय, मला त्यालाही भलती सवय बातच विचारून. ठीक आहे ना. अरे बेटा आंद्रे, यांना देऊन दे चहा नाश्ता काय समजा, जाऊ दे.
पैसे गिसे नगदीचं म्हटलं ना, त्या विचारपूस केलं ना तिथं कॅटरचे काम म्हटल्यावर लय बसा नाही लागत विचार, निरा उभ्यानंच काम करावं लागते. एवढंच नाही आराम भेटत आपल्याला. मग मी काय म्हणून राहिली, पाहिजे आपण मग हे खाल्लं आणि ते खाल्लं म्हणून म्हटलं ते तूच पाय आता तू यासकडे आहे ते सर्व. ओ चला चला, हा बा झोरे गिरे घेऊन घ्या म्हटलं बाया सांग. हा तिथं कसं मी त्याला सांगितलं लक्ष म्हणाले. हा उरलं सोडलं काही असं मग घरी आम्ही नाताईला यायला दिले आणू बा. हा हो माय, पण पाहिजे बा जास्त संध्याकाळी नको उद्या म्हटलं, नाही तर तुझी रात निघून जाते म्हटलं. टाइम आगी माझं ठरवून घेतो त्याच्या संग. हो ना गे बोलली आहे त्याच्या संग. घंटाप्रमाणे पैसे देतो आपल्याला लक्ष म्हण. मग जागेवर पैसे मागताय मी बोलली त्या संग सगळं. मग घंट्याप्रमाणे पैसे घेऊन राहिलो आपण त्याच्याजवळ. मी आता पुढे चालतो. हा लारे चेते तुम्ही काय करा, बाया घेऊन या. ह्याच्यात टेम्पो त्याला डिझेल टाकून देतो 300 रुपयाचा. बाकी काही पैसे आहे त्याला दिले ते. या मग लवकर पोचतो मी पुढं. मी येतो ना. ते पाहिजे बा समोर समोर राही ना. तू समोर चालला जाशील राजा, अजून तिकडे इकडे का पहिले बाय यायचे असताय. होय जगन सांगे जाणार बायला बोलावून आणणार जा ना पटकन. आता निघाले पाहिजे ते बाया काय घैमय करू राहिले. घंट्यानं पैसे भरवलं तरी इकडे घैमय घंटा करू राहिले. अरे हो ना, मी समोर थांबतो तिकडे. मला थोडं जा लागते ना, सामान घ्या लागते ना. अरे बापले चलता का जगन, बायला बोलावला चलता काय, बायला बोलावणार म्हणते ना. अबे कुठं जाता मॅच झाला काय काही उतरा. आम्ही जाते बा लाराचे, आम्ही नाही जात. आम्ही जात नाही, आम्ही उतरत नाही. मला मालूम आहे आम्ही खाली उतरलो त्या बायावर चढून जाते ना, आम्ही खालच्या खाली नाही. त्या बाया येत बसून द्यावं लागते. आम्ही काही उतरून नाही भाऊ. हा याटून काय आम्ही याच्यातून मिनिट डावला काही उतरत नाही. ते तुम्ही पहा तुमचं काम पहा, आम्हाला काही करा नाही लागत. मी माझ्या आजी सांगून आलो आणि याच्या आजी सांगून आला झाले आमचे काम, आम्हाला काही करा नाही लागत. आलं रे बा इथंच भरत रे हे पोट्टे पोया रे. अबे जाणार लेको जाणार, टाइम होईन ना. मग त्या बुड्या बसल्या असेल तिकडे गोष्टी करत जाणार. येते ना तुम्हाला नाही सोडत. नाही तर तुम्हाला तुमचा नंबर लावलाय ना, एका लक्ष्मण भाऊ घेऊन राहिला तुला तुम्हाला. या मग नाही म्हणाले का ते तुम्हाला जे पाहिजे तर खा रा मस्त मजा करा. जाणार लेको जाणार. हा नाही नाही जगन्नाथ बरोबर म्हटलं. आता नाही उठलं आम्ही, आता खाली नाही उठलं. ठेवून आले बाया दिसून लागले तिकडून डोलून. हा येऊन आला म्हणा. आता काय उठला लागते ना जगत. मग आपल्याला खाली ठेवून देते नाही. मग आहे खाली उतरला जागा नाही ते नाही बाबू राहून जा रे घरी. या बुडे ऐकून नाही. हा त्याच्यापेक्षा पहिले आम्ही बसतो, आम्ही उतरत नाही खाली. आम्ही आता पारा जायचं नाही त्या बुडीला जागा असं का नसं सांगा. हिरे आता ह्या वरती बसू आपण यायच्या ना, वरच्या फालक्याला चढतो आता तिकडून. अरे बाबा नो दोन्ही कॅनेटलं कसं दूध सांडलेलं बा काले. अरे बा आपल्याला का दोन्ही कॅनेटलं तिथे डेलिव्हर पाठवायचं होतं ना, दोन्ही कॅनेट सांडवले. आणि ते घोडं उडाला आणि त्याच्यावर घोडं उडाला त्या दोन्ही कॅनिल त्यानं लाटा मारल्या. ते सांडलं दूध. त्याला काय करू मी मग ते पळत गेलं ना ते घोडं त्याच्यावर. अरे बाबा का घोडं उडाला का तू तर नाही पेला रे बा रे. मला तसं वाटून राहिलं पटवून हात ठेवून राहिलं तर झाला रे एकदम. हा दिसून तर नाही आलं तिथे एवढं मोठं दूध सांडलं. काय मी ताजा काय केलं काय नाही. तुझ्या डोंगी कॅना पेला काय वा तुझ्या काही खडा नाही वाटवायला मला. चांगला लागून मा बाबाला यायला ह्या काही कामात नाही म्हणून वाटा घडी. ते ना होता कोणी मग कोणी थांबायला पाहिजे होतं. मग ते मटाळा बोंबले गाय बोंबले म्हणून मी दोन घेतल्या. मला काय करायला लागते हे पाहिजे दिसते तिथं सांडलं. एवढं मोठं दूध सांडलं दिसून नाही राहिलं तिथं वसरीत किती मोठं दूध सांडलं दिसते. अरे राजा तिथं घोट बोलतं दूध दिसून आलं रे. घोट डोसं मामुली सांडलं जास्त दिसून नाही आलं. अरे ते जमीन माती होते ना तिथं खाली मातीवर मग दूध दिसणं का नाही. माती अंदर पेलना ते माती पुरं मातीनं पिऊन घेतलं नाही. पण दूध काही नाही होतं. मग सिमेंट व्हाय का ते सिमेंटावर दिसते फरशीवर. माती तर पुरं ओढून घेते ना माती दूध. बरं ठीक आहे पाय तुम्ही बोलतो त्याच्या संग साहेब असं का. हा देवदास यायची तर बोलतो मी. अरे बापले शांता लंबू आले. बापले बुलेत गेलेत बाबा बाबा बुलेत शांता लंबू कोणा घेतली वाटते. बापा तिथं काय करू मी. राजा बोलले दाढी आले शांताराम गणगणे होय ना. मग नाही रे बा देवदास माही नाही ना बा. पाहुणे आले ना, पाहुणे जेवण बसले ते मॅडम चला चक्कर मारून या. अरे किती बुलेट गेली टरली तर फोन कोणा जायचे. थांबा फोन पाहू दे मला कोणा जायचा. हॅलो अरे आता खातोडे मॅडमचा दिसून आला. हॅलो हा बोला मॅडम. हा नमस्कार शांतारामजी, मी खादोळे मॅडम बोलत आहे. तर ते तुमच्या आता शॉर्टकट मध्ये बोलते मी तुमच्यासोबत. ते तुमच्याकडचे आता 4-5 लोक येऊन गेलेले आहे. शिवलाल गाजी काय तेलगोटे काशीनाथ काय गैबाने असं आणि एक बाबन टेलर एक मावले असे 4-5 लोक आता येऊन गेले जस्ट असे. तर त्यांच्याकडे तुमचं हे त्यांना माहिती पडलं तुमचं आपलं हे मंदिर बांधायचं. बापरे बापरे बापरे. हा मॅडम हा सांगा ना. अरे ते आले होते काय.
बापरे 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 ते तर आता काम बरं ठीक आहे. काय म्हणत होते मॅडम? हो सांगते ना, त्यांनी असं म्हटलं का म्हणे बा आता जे तुम्ही मंदिर बांधत आहे तर तिथे म्हणे आम्हाला द्या म्हणे तुम्ही ते काम, आम्ही लेबर कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला लागू नाही देणार म्हणे, तुम्ही फक्त मटेरियल द्या म्हणे मॅडम घेऊन, आणि बाकीचं काय असेल ते आम्ही स्वतः पाहू, मेहनत आम्हीच करू म्हणे, 4-5 जण आम्ही खूपच मेहनत करतो म्हणे, आम्ही मेहनतवाले लोक आहे म्हणे गावातले, तर आम्ही तुम्हाला मजुरीचं काम नाही पडू देणार बा. ते जे दुसरे आलते म्हणे तुमच्याकडे, जसे तुम्ही ते तुमची जी टीम होती ना देवदास भाऊ कंदिला, तर त्यांना बा मजूर सांगा लागेल म्हणे, तर मी म्हटलं नाही बा, त्यांना विचारून पाहते, ते स्वतः करू शकते असं मी त्यांना विचारून पाहते म्हटलं. तर त्यांचा आमच्याकडे प्रस्ताव आला, तर आमचे जसे पैसे वाचते आपले त्याच्यात, मजुरी आता ते स्वतःच करत आहे, म्हणजे श्रमदान करायची इच्छा आहे त्यांची. बापरे बापरे सरपंचासारखीच गता झाली मग छाती दुखाची. अच्छा 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 ते स्वतः करतो म्हणते मॅडम, नाही म्हणजे त्यांचं असं बापरे भलतंच दिलं रे टाकून रे बारे. म्हणजे मग आता कसं करा मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही सांगा आता काय कसं करता, तुमचा निर्णय सांगा बा. काय होय रे बा शांताराम, काय एकदम सिरियस काय मॅटर, काय कायचा फोन आला, कोण काय विषय काय हो ना, सांगतो ना खादोळे मॅडमचा. हा मॅडम सांगा म्हटलं कसं करायचं होतं. हो हो सांगते ना, तुमचं आता माझं असं म्हणणं पडलं, आता मग तुम्ही जर स्वतः काही करून समजा आम्ही मटेरियल देऊ मजुरीचं वगैरे असेल तर तुम्ही पहा काय करायचं, तुम्ही स्वतः करू शकता किंवा कोणाकडून करून घेऊ शकता, असं माझं मत आहे. आता ते लोक आले ते स्वतः करायला तयार आहे, तर मग आम्ही आता ह्या मतावर ठाम झालो असं समजून चला. तर तुमचा निर्णय तुम्ही कधी केव्हा देता आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही त्या हिशोबाने आम्ही काम करायला तयार आहे. हा असं माझं म्हणणं आहे. तर तुम्ही सांगा आता कसं करता, तर मला उद्यापर्यंत तुम्ही कळवा, मग मी कसं होकार भरायला, मला त्यांना होकार भरायला होतं नाही किंवा तुम्हाला होकार भरायला ते मी तसं सांगितलं त्यांना का ते अगोदर आलेले आहे बा, प्राधान्य मी त्यांना देणार आधी. तर तुम्ही सांगा कसं करता, तर मला उद्यापर्यंत तुम्ही कळवा. बरं बरं ठीक आहे ना मॅडम. आता कसं मी फोनवर एकटाचं मत नाही ना, आता हे कसं आहे देवदास सनसनी इथंच आहे कंदिला म्हणजे सरपंच, आम्ही बसतो म्हटलं एका जाग्यावर, हां एखाद्या मोकळ्या जाग्यावर, नंतर चर्चा करतो आणि तुम्हाला मग आम्ही काय आमचं डिसिजन आहे आम्ही तुम्हाला कळवतो. ठीक आहे मॅडम? ओके 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 ठीक आहे, कळवा लवकरात लवकर कळवा. मला फोन करायचं काम नका पडू देऊ. मी तुम्हाला उद्या संध्याकाळी 4-7 वाजेपर्यंत वेळ देते. उद्याच्या वेळेच्यात तुम्ही पूर्ण मला रिझल्ट देऊन द्या. नमस्कार मंडळी, नमस्कार बा नमस्कार. आता हे असं का नाही, आता आले काटे अंगावर, तर हे शिवलालनाथ माहीत आहे आता कसा केला, आता ही चुकाडा नाही काय, तर आता तर काही वेळ नाही, आता आम्ही बसतो आणि मग तुम्हाला उद्याच्या याच्यात माहीत पडते. धन्यवाद म्हटलं आतापर्यंत पाहिला तर, आणि तुम्ही सबस्क्राईब करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि आपला व्हिडिओचा वेळ संध्याकाळी 7 वाजता भरपूर प्रतिसाद भेटू द्या बा. एका दमानं 7 वाजता व्हिडिओ पहा, त्यावेळेस आमचे व्हिडिओ उचलते आणि आमचा एक उत्साह वाढते, चांगले व्ह्यू भेटले तर आम्हाला आमचा उत्साह वाढते. त्यासाठी तुम्हाला इकडच्या ग्रुपवर पाठवा लागेल व्हिडिओ, स्टोऱ्या वाढवासाठी आमच्या नाही काय, इकडे तिकडे ग्रुपवर पाठवा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक कमी नका पडू देऊ, लाईक म्हणजे ऑक्सिजन. ठीक आहे, पहा उद्या, अजून पहा, आता उद्या आता आम्ही चर्चा करतो आणि उद्या माहीत पडतो मला काय आहे काय नाही दादा. ठीक आहे.